तर मनपा निवडणुकीत आधी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला होता. तोच फॉर्म्युला सत्ताधारी झेडपी निवडणुकीत वापरणार असल्याची माहिती आहे. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये तर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा होतील. तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे राज्य सरकारकडून 2,000 आणि केंद्र सरकारकडून 2,000 मिळणार आहेत. राज्यात शेतकरी सन्मान निधीचे 90 ते 94 लाख लाभार्थी आहेत. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. या दिवशी खात्यात तुमचे 1,500 रुपये जमा होऊ शकतात. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, तुम्हाला डिसेंबर महिन्याचा म्हणजेच तुमचा 18वा हप्ता भेटलाय की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आला असेल तर हो म्हणून नक्की सांगा, नसेल आला तर नाही म्हणून देखील कमेंट करा आणि त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा, जेणेकरून समजेल की कुणाकुणाचे डिसेंबरचे पैसे जमा झालेले नाहीत. तर बघा, लाडक्या बहिणींची KYC चुकल्यामुळं डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला नाही अशी माहिती आपण बघितली होती. त्याच्यावरती स्वतः आता महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करत सांगितलेलं आहे की ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींचे पैसे डिसेंबरचे असतील, नोव्हेंबरचे आलेले नाहीत चुकीमुळं, तर ते पैसे तुमचे मग ह्या 1,500 रुपयासोबत म्हणजेच तुमच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत या ठिकाणी जमा होऊ शकतात. मग काही लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे प्लस जानेवारीचे मिळून 4,500 रुपये देखील भेटू शकतात. आणि ज्यांना नोव्हेंबरपर्यंतचे पैसे आलेत आणि डिसेंबरचे 1,500 रुपये राहिलेले आहेत ते यासोबत मिळून म्हणजेच 3,000 रुपये देखील एकत्रित येऊ शकतात. परंतु अजून त्याची घोषणा झालेली नाही. जशी त्याची घोषणा होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल. तर बघा, आता लाडकी बहीण योजना जानेवारीच्या हप्त्यासाठी 393.25 कोटी रुपयांच्या निधीचे वितरणास मान्यता. महिलांना या ठिकाणी मग जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो कधी भेटणार त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात, मग तुमच्यासाठी एक आनंदाची या ठिकाणी ही बातमी आलेली आहे. खरं तर अलीकडंच राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता भेटलेला आहे आणि आता महिला पुढील हप्त्याची म्हणजे जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांसाठी या ठिकाणी ही दिलासादायक बातमी जी आहे ती समोर आलेली आहे. तुम्हीही तुमच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा, आता जानेवारीचा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध झालेला आहे. याचाच अर्थ येत्या काही दिवसांनी महिलांच्या खात्यात पुन्हा एकदा 1,500 रुपयांचा लाभ जमा होणार आहे. तर बघू शकता, निधी जो उपलब्ध व्हायला पाहिजे होता जानेवारी महिन्याचा हप्ता भेटण्यासाठी तो उपलब्ध झालेला आहे अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ही तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे. बघा, ह्या महिन्यामध्येच म्हणजे जानेवारी महिन्यामध्येच हा लाभ कसा भेटेल याच्यावरती या ठिकाणी लक्ष आहे. कारण की आता सध्या आपण जर बघितलं, आचारसंहितेचा या योजनेवरती परिणाम होत नाही. मात्र प्रत्येक महिन्याचा लाभ दिला जाऊ शकतो आचारसंहितेच्या काळामध्येही. कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते या ठिकाणी याच काळामध्ये वाटप झालेले आहेत. आता सध्या झेडपी निवडणुकीच्या मुहूर्तावरती त्याच्या अगोदर म्हणजे ह्या निवडणुका संपण्याच्या अगोदर हे पैसे तुम्हाला दिले जाऊ शकतात. तर 26 तारखेपर्यंत या ठिकाणी हा लाभ दिला जाऊ शकतो असं बोललं जात आहे. मात्र त्याचा GR जो आहे अगोदर येणं गरजेचं आहे. GR आल्यानंतर मग जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देखील हे पैसे तुम्हाला जमा होऊ शकतात. परंतु याच्यामध्ये जी महत्त्वाची माहिती दिली आहे बघा, ती म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या योजनेसाठी 393.25 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली असल्याची माहिती प्रसारमाध्यमातून समोर आलेली आहे. खरं तर डिसेंबरचा हप्ता महापालिका निवडणुकींच्या आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती 13 आणि 14 जानेवारी दरम्यान या ठिकाणी जमा झाला होता. आता फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या आदेशानुसारच या ठिकाणी हप्ता जो आहे म्हणजे ह्या निवडणुका संपण्याच्या अगोदर जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान योजनेच्या हप्त्यासाठी पैशाची उपलब्ध झालेली असल्याने या ठिकाणी जानेवारी 2026चा हप्ता महिलांच्या खात्यात मतदानापूर्वी या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडनं देण्यात आलेली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. 5 फेब्रुवारी रोजी जे आहे मतदान होणार असून त्याआधीच लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येकी 1,500 रुपये जमा केले जाणार आहेत. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा असा विश्वास जो आहे तो व्यक्त केला जात आहे. या निधीचा लाभ प्रामुख्याने या ठिकाणी विविध प्रवर्गातील महिलांना दिला जाणार आहे. दरम्यान काही महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते तांत्रिक कारणामुळे अडकलेले होते. मात्र आता त्या प्रकरणाची पडताळणी करून हे अडकलेले हप्तेही युद्ध पातळीवरती वितरित केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. राज्यभरात अंगणवाडी सेविकांमार्फत
प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी या ठिकाणी स्तरावरती केली जाणार आहे. तर बघा, अनेक महिलांची KYC करताना चुकीचा पर्याय निवडल्याने त्यांचे हप्ते थांबलेले होते. ही बाब लक्षात घेऊन सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या असून पात्र महिलांचा लाभ जो आहे कोणत्याही कारणाने अडू नये याची काटेकोर तपासणी केली जात आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात देखील ट्विट करून माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवणं ही सरकारची प्राथमिकता आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तांत्रिक अडचणीमुळे कुणाचाही लाभ थांबणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. एकूणच लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता राज्यातील महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि आत्मनिर्भरतेसाठी एक विश्वासाचं पाऊल ठरत असल्याचं चित्र सध्या त्यामधून दिसून येत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा कुठल्याही तांत्रिक अडचणीमुळे कुणाचाही लाभ थांबणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. त्याची आम्ही काळजी घेत आहोत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर मग आता तुमचा जो KYCमुळे या ठिकाणी लाभ थांबलेला होता, डिसेंबरचा असेल, नोव्हेंबरचा असेल, तो देखील ह्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत मग वाटप केला जाऊ शकतो. कारण की स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनीच ट्विट करत सांगितलेलं आहे सर्व प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि तेथे या ठिकाणी क्षेत्रीय स्तरावरती अंगणवाडी सेविकांमार्फत ज्यांची KYCमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे त्यांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. म्हणजे त्यांचा पुन्हा लाभ या ठिकाणी आता भेटू शकतो. ज्या लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये पात्र असणार आहेत त्यांचा लाभ या ठिकाणी वाटप करण्यास सुरुवात होऊ शकते. ज्यांचे थकीत पैसे राहिलेले, ज्यांना 2 हप्ते आलेले नाहीत, ऑक्टोबरपर्यंतच काही लाडक्या बहिणींना हप्ते आलेले, त्याच्या पुढचे जे पैसे त्यांचे राहिलेत यायचे ते देखील ह्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत ते देखील पैसे येण्याची शक्यता असू शकते. कारण की डिसेंबर महिन्याचा लाभ जो आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना भेटलेला नाही. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगितलेले की आमचा लाभ आलेला नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सर्वांनी सांगा कमेंट बॉक्समध्ये, त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा की कुठल्या जिल्ह्यामधून तुमचे पैसे जमा व्हायचे राहिलेले आहेत आणि KYC तुमची झालेली होती का, KYC म्हणजे पूर्ण सक्सेसफुल झालेली होती का, त्यामध्ये काही तुमच्या चुका झालेल्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, महिला आणि बालविकास विभागाशी किंवा या ठिकाणी अंगणवाडी सेविकांशी तुम्हाला संपर्क करून तुमची KYC पुन्हा एकदा पडताळणी करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा राहिलेला लाभ जो आहे तो जमा होऊ शकतो. परंतु या ठिकाणी आता वरूनच महिला आणि बालविकास विभागाकडूनच आदेश असल्यामुळं प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत, अंगणवाडी सेविकांमार्फत ही पूर्ण पडताळणी जी आहे ती केली जाणार आहे आणि त्याच्यामधून ज्या पण लाडक्या बहिणी पात्र ठरणार आहेत पुन्हा एकदा KYCमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त केल्या जाणार आहेत आणि पुन्हा एकदा जे पात्र लाडक्या बहिणी आहेत, खरोखर पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचा लाभ जो आहे पुन्हा एकदा चालू केला जाणार आहे. कारण की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला होता. त्याच्यामुळे पडताळणी जर केली नसती आता पुन्हा एकदा तर त्या लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तो बंदच राहिला असता. त्याच्यामुळं हा जो आदेश दिलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून आता ज्या पण लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांचा पुन्हा एकदा लाभ सुरू होण्यास मदत होणार आहे. तर तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे 5 फेब्रुवारी रोजी मतदान असल्यामुळं त्याच्या अगोदरच म्हणजे जानेवारीमध्येच भेटण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देखील हे पैसे तुम्हाला वितरित होऊ शकतात. परंतु अजून याची ऑफिशियली तारीख जी आहे, कुठल्या तारखेला नेमके पैसे येऊ शकतात, जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे त्याची अजून तारीख मात्र डिक्लेअर करण्यात आलेली नाही. लवकरच त्याच्याबद्दलचं ऑफिशियल अपडेट जे आहे ते येऊ शकतं. परंतु जानेवारी महिन्यामध्येच तुम्हाला हा लाभ भेटू शकतो. म्हणजे जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या अगोदर हे पैसे वितरण करण्याची शक्यता या ठिकाणी आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तुम्हाला अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.